आपला दर शनिवार हा दप्तरमुक्त शनिवार म्हणून घेण्याचं शासनाने परिपत्रक काढलेलं आहे, नाही का. दर शनिवारी आपण दप्तराविना शाळा भरवणार आहोत, वेगवेगळे उपक्रम घेणार आहोत. त्याच्यात आता आपला पहिला शनिवार आहे असं आपण गृहीत धरूया. आणि योगायोगाने आपल्या या पहिल्या शनिवारीच आपल्याला एक असे पाहुणे लाभलेले आहेत की ज्यांचं आयुष्य देश विदेशामध्ये वेगवेगळ्या पदावर नोकरी करण्यामध्ये गेलेलं आहे. श्री मिलिंद काशीनाथ पगारे हे या सरांचं नाव आहे, आपल्या पाहुण्यांचं नाव आहे. त्यांचा जन्म 1976 तुम्ही नोकरी लागली ना, 1976ला ते नोकरीला लागले तर 2016 पर्यंत त्यांनी नोकरी केली आणि ते वेगवेगळ्या देशांमध्ये, भारतामध्ये पण आणि दुसऱ्या देशांमध्ये पण त्यांनी सेवा केलेली आहे. चांगल्या चांगल्या लार्सन अँड टुब्रो, नंतर रिलायन्स अशा मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये सेवा केलेली आहे. सेवेतून रिटायर झाल्यानंतर जवळजवळ गेल्या 10 वर्षांपासून ते संपूर्ण भारतभर फिरतायत, भ्रमण करतायत. आणि भारतभर फिरून नुसतं फिरायला म्हणून किंवा काहीतरी स्थळं पाहायला म्हणून फिरत नाहीयेत, तर भारतातील जनतेची किंवा त्या वेगवेगळ्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी ते फिरतायत. तुम्ही जर मागे पेपरला कधी पाहिलं असेल, अनेकदा पेपरला बातम्या पण आलेल्या आहेत, इंग्रजी वृत्तपत्रांनी त्यांची दखल घेतलेली. त्यांच्याकडे आज त्यांनी तो आणलेला नाही, यमराजाचा ड्रेस आहे त्यांच्याकडे, असं शिंगविंग. यमराज पाहिलाय तुम्ही कधी? हा, शिंगविंग असतात बघा. यमराज म्हणजे मृत्यूची देवता, माणूस मेला का त्याला वरती घेऊन जाणारा, नाही का. हा, त्या यमराजाचा ड्रेस परिधान करून सायकलवर फिरतात ते पूर्ण नाशिक, काही नाशिकच्याही बाहेर बऱ्याच लांब लांब पर्यंत, आपल्या इथं सावरगाव पर्यंत आलेले आहेत. सायकलवर फिरतात आणि प्लास्टिक मुक्तीच्या संदर्भात ते प्रचार करत असतात आणि त्याचा प्रसार करत असतात की प्लास्टिक कसं हानिकारक आहे. त्या दिवशी पण मी बोललो होतो बघा, तुम्ही ते चावत होते काहीतरी प्लास्टिकची वस्तू, नाही का. प्लास्टिकचा कण असा आहे की तुम्हाला लक्ष आपल्याला दिसत नाही डोळ्याला, तो पोटात जातोय तुम्ही चावल्यानंतर. आणि प्लास्टिक अशी एकमेव वस्तू आहे पृथ्वी तलावर की ती कधीच नष्ट होत नाही, की निर्माण झाली की ती झालीच. अशा पिढ्यानपिढ्या नष्ट होऊन जातील, प्लास्टिक नष्ट होत नाही. ते सगळ्यात हानिकारक आहे. आज घडीला अनेक आजारांचा बेस हा प्लास्टिक, इतकं घातक असतं प्लास्टिक. आणि आपण जास्तीत जास्त जोर हा प्लास्टिक वापरावरच असतो, नाही का. आपल्या बाटल्या पण प्लास्टिकच्या, सगळंच प्लास्टिकचं असतं. तर त्याच्या विरोधात म्हणजे ते वापरू नये, त्याच्यापासून कसा आपण स्वतःचा बचाव करायचा. प्लास्टिकचं रिप्रोड्यूस, रियूज, रिसायकल आणि रेड्यूस म्हणजे कमी करणं, ते पुन्हा पुन्हा वापरणं आणि त्याला रिसायकल करणं, याच्यावर भर देण्यासाठी नेहमी ते काम करत असतात. तर असे पगारे दादा आज आपल्या शाळेला तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी इथं आलेले आहेत. ते तुमच्याशी हितगुज साधणार आहेत, तुमच्याशी गप्पा करणार आहेत, तुम्हाला प्लास्टिक प्रदूषणाच्या विषयी, त्याच्या परिणामांविषयी सांगणार आहेत. तुमच्यासोबत काही मुलांसोबत ते काही साहित्य पण बनवून घेणार आहेत तुमच्याकडनं. लक्षात घ्या, तुमच्याकडनं काही साहित्य पण. आणि ते विशेष म्हणजे पगारे सर प्रत्येक शाळेत गेल्यानंतर प्रत्येक शाळेला काही ना काही भेटवस्तू देत असतात साहित्याच्या रूपाने. विशेष म्हणजे दर्जेदार 25 प्रकारचे दर्जेदार साहित्य, शैक्षणिक साहित्य ते स्वतः बनवतात. आणि ते ज्या शाळेला भेट द्यायला जातात तिथं एक साहित्य फ्री देतात आणि अत्यंत उत्कृष्ट साहित्य असतं त्यांचं. तर आपण ते पण पाहणार आहोत आणि तुमच्याशी ते गप्पा पण करणार आहेत. काही 10 मुलींना ते कौशल्य विकासाच्या संदर्भात पण थोडंसं सांगणार आहे. तर आज आपण त्यांचं पूर्ण वेळ त्यांना आपण आज ऐकणार आहोत, त्यांचे प्रात्यक्षिक पाहणार आहोत. तर एकदा पहिल्यांदा आपण 3 टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. फोटो पण काढतो मध्ये कोणाच फोटो काढतात नाही अशा तुम्ही रील्स बनवतात ना, फोटो नाही काढतात पटकन. तर मी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय भागवत मॅडम यांना अशी विनंती करेल की त्यांनी आपल्या शाळेतर्फे पगारे दादांचा छोटासा सत्कार करावा. जवळ जवळ
Let's go. मी दादांना विनंती करेन की त्यांनी गणित सत्राला सुरुवात करायला काय हरकत नाही. नमस्कार मित्रांनो. नमस्कार म्हणा ना. मला खरोखर फार आनंद झाला. मी ज्या ज्या वेळी शाळेत जातो त्या त्यावेळी मला माझं बालपण आठवतं. तुमच्यासारखाच मी जिल्हा परिषद शाळेत शिकलेलो आहे. माझा जन्म इगतपुरीचा. माहित आहे तुम्हाला इगतपुरी कुठे आहे? मुंबईच्या दिशेला आपण ज्यावेळी जातो त्यावेळी आपल्याला रस्त्यात इगतपुरी लागतं. त्या ठिकाणी माझा जन्म झाला आणि मी तिथे जिल्हा परिषद शाळेत शिकलेलो आहे. बरोबर आहे. एवढं तुमच्या लक्षात आलं. माझं गाव जवळच आहे, दिंडोरी गावाचं माझं मूळ गाव दिंडोरी. तर मी काही फार वेगळं आहे फार असं काही वाटत नाही ना तुम्हाला? तुमच्यासारखंच वाटतं ना? बरं, माझी भाषा तुमच्यासारखीच आहे. मी पिढत बोलतो अजूनही. हा, लहानपणी जसं बोलायचो ना तसं मी आजही बोलतो. आपला मुख्य विषय आजचा जो आहे ना तो आहे प्लास्टिक प्रदूषण. तुम्हाला प्लास्टिक प्रदूषण याविषयी काही माहिती आहे का? माहिती आहे तुम्हाला प्लास्टिक प्रदूषण म्हणजे काय? प्रदूषण माहिती आहे ना? प्रदूषण म्हणजे काय? निसर्गामध्ये होणारा एखाद्या गोष्टीमुळे निसर्गामध्ये होणारा परिणाम, कोणता विघातक परिणाम, त्याला प्रदूषण म्हणतो. बरोबर आहे की नाही? मग पाण्याचं प्रदूषण होतं, वाळूचं प्रदूषण, वायूचं प्रदूषण होतं, नाही का, ध्वनीचं प्रदूषण होतं. प्लास्टिकमुळे पण प्रदूषण होतं. तर तुम्हाला प्लास्टिक प्रदूषण या विषयाबद्दल काय माहिती आहे? तुम्हाला काय वाटतं प्लास्टिक प्रदूषण म्हणजे काय? बोल ना. बोलायचं बाळा, बोलायचं. चुकलं काय काय नाही, बोलायचं. चुकलं तर बोल चुकलं. बोल, बसून बोल. जोराने बोला, जोराने बोला. बरोबर बोलते, जोराने बोल. बरं, तुम्हाला तुमच्या आसपास कचरा आधीच्या पेक्षा वाढलेला दिसतो का? 5 वर्षापूर्वी किंवा 10 वर्षापूर्वी जितका कचरा होता त्याच्यापेक्षा जास्त कचरा आज तुम्हाला दिसतो आसपास. बरं, या कचऱ्यामध्ये जास्त काय दिसतं? खूप जास्त प्लास्टिक आहे. बरं, या प्लास्टिक मध्ये अजून तुम्हाला मी विचारतो की या प्लास्टिक मध्ये जास्त प्लास्टिक कोणतं असतं? जास्त प्लास्टिक असतं. काय असतं? पिशव्या. प्लास्टिकच्या पिशव्या, कॅरी बॅग ज्याला म्हणतो आपण. पावशेर भाजी घेतली की कॅरी बॅग मध्ये आणतो. ठीक आहे. आणि इतर खूप साऱ्या गोष्टी. तर हा पिशवी जी आहे, कॅरी बॅग आहे, हा एक मुद्दा झाला. ठीक आहे. असे अनेक प्लास्टिकचे जे काही आहेत वस्तू त्या कचऱ्यामध्ये जात असतात. आणि हा जो कचरा आता वाढलेला आहे, तुमच्या लक्षात आलं, कचरा वाढला, कचऱ्यामध्ये जास्तीत जास्त प्लास्टिक आहे आणि या प्लास्टिकमध्ये जास्तीत जास्त सिंगल यूज प्लास्टिक आहे. सिंगल यूज म्हणजे काय हे मी तुम्हाला अजून थोडक्यात समजावून सांगणारच आहे. ठीक आहे. तर तुमच्या आता लक्षात आलं की कचरा खूप वाढला, प्लास्टिक खूप वाढलं आणि सिंगल यूज प्लास्टिक खूप वाढलेलं आहे. आता याचा परिणाम काय होतो? कचरा तर वाढला, प्लास्टिकचा कचरा वाढला, याचा परिणाम काय होतो? काय मला माहित आहे. प्लास्टिक जर वाढलं, कचरा वाढला, कचऱ्यामध्ये वाढलं प्लास्टिक, काय होईल परिणाम? काय परिणाम त्याचा काय होतो? काय वाटतं तुम्हाला काय होणार? बोल. हा, गाई. किती छान सांगितलं बघा. तुम्हाला जे वाटतं, जे तुम्ही बघता ते तुम्ही सांगायचं आहे, बोलायचं आहे. आणि ही एक संधी आहे. मी तुम्हाला सांगितलं मी तुमच्यासारखा जिल्हा परिषद शाळेत शिकलो. बरोबर. मी तुम्हाला एक संधी दिली म्हणजे ही तुमची संधी समजा. आणि जर बोलायचं असेल 4 लोकांमध्ये तर इथून तुम्हाला सुरुवात करायची आहे. तुमच्यासारखा मी लहान असताना बोलत होतो का? नाही बोलत.
पण आज मी समोर 1000 लोक असले तरी बोलू शकतो, बरोबर आहे. पण याची कुठेतरी सुरुवात व्हायला पाहिजे ना. मग ज्यावेळी मी तुम्हाला विचारेल तर तुम्ही पुढे होऊन स्वतःहून बोलायला पाहिजे. ठीक आहे. आता आपण काय विचार करतोय की त्याचे दुष्परिणाम काय काय आहे. ठीक आहे. काय काय दुष्परिणाम. पहिला दुष्परिणाम आपल्याला दिसला की आपण उष्ट खरकट टाकून द्यायचं अन्न जे आहे ते प्लास्टिकच्या कॅरी बॅग मध्ये गुंडाळून कचऱ्यामध्ये टाकून देतो आणि मग त्या अन्नाच्या आशेने काही जनावरं तिथे जातात. ते अन्न त्यांच्या पोटात जातच असं नाहीये. त्यांच्या सोबत काय काय जातं. प्लास्टिक जाईल, कचरा जाईल, माती जाईल. तिथे जर काचेचे तुकडे असतील तर जातील, तिथे खिळे असतील तर ते जातील, तिथं बिल्ला असेल तर तो जाईल. बरोबर आहे. कचऱ्यामध्ये काय कोणी असं निवडून टाकतं का. काही पण पडलेलं असतं आणि मग त्या गाईला समजतं का की आपण काय खातो आणि आपल्या पोटात काय जातं. तर ते अन्न जे आहे प्लास्टिक पिशवीत गुंडाळून टाकलेलं त्याच्यासोबत त्यांच्या पोटामध्ये इतर बरेचसे घाण वस्तू किंवा घातक वस्तू सुद्धा जात असतात. बरं, आता हा जो कचऱ्याचा ढिगारा आहे याच्यापासून आपल्याला काही दुर्गंधी येते का. याच्यापासून काही रोगराई पसरण्याची शक्यता असते का. बरं, आता हा प्लास्टिकचा कचरा जर एखाद्या गटारामध्ये अडकला तर काय होईल. गटार बंद होईल, गटार तुंबणार आणि ते घाण पाणी सगळीकडे पसरणार. बरोबर आहे. अजून आपल्या दारामध्ये एक प्लास्टिक टाकलेलं आहे ते उद्या तुम्हाला त्या ठिकाणी दिसतं का. कुठे जातं. कचऱ्यात जातं. हे प्लास्टिक कुठे जातं ते मी सांगतो तुम्हाला. आपण आपल्या दारामध्ये टाकलेलं प्लास्टिक वारा आणि पाणी या माध्यमातून मजल दर मजल करत कुठे जातं. बरोबर बरोबर, जोराने बोला. बरोबर, चुकलं तरी चालेल, बोला. नदीत. बरोबर. आपण जे प्लास्टिकचं रॅपर टाकतो, कुरकुऱ्याचं रॅपर टाकतो ते वाऱ्याने पुढे जातं. ते नाल्यामध्ये गेलं, नाल्यातून नदीमध्ये गेलं, नदीमधून पुढे कुठे गेलं. समुद्रामध्ये. व्हेरी गुड. तुमच्या आता लक्ष द्यायला लागलं का परिस्थिती. आपण जे काही कचरा करत असतो हा कचरा बहुधा समुद्रामध्ये जाऊन पडलेला आपल्याला आढळतोय. ठीक आहे. समुद्रामध्ये अशा प्रकारे पोचलेल्या प्लास्टिक कचऱ्याचे प्रचंड ढिगारे तरंगताना आज दिसतात आपल्याला. द ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅच या नावानं ते ओळखले जातात आणि आपली नजर पोचणार नाही तिथपर्यंत आपल्याला हे प्लास्टिक कचऱ्याचे ढिगारे दिसतात. ठीक आहे. दिसतात समुद्राचे. आता आपल्याकडे काही तुम्हाला कदाचित भविष्यात बघायला मिळेल डिस्प्ले काय स्क्रीन वगैरे असेल तर समुद्रामध्ये किती प्रचंड प्रमाणावर प्लास्टिक कचऱ्याचा ढिगारा आहे हे तुम्हाला दिसून येईल. बरं, तुम्ही बाजारातून भाजी आणता. त्याच्यामध्ये भाजी बनवताना आपल्याला काय टाकावं लागतं. काय काय टाकतो. एक एक जण सांगा. उभं राहून सांगा की नाही. काय टाकता सांग. काय टाकता. कोणी पण सांगा, पटकन सांगा. सांगायचं ना. येतं आपल्याला, बोलत नाही आपण. उभं राहायचं. मिरची, हळद, मीठ. व्हेरी गुड. मसाला. फारच छान. ठीक आहे. नो प्रॉब्लेम. हा, तेल. व्हेरी गुड. बस बस बस. फारच छान. एकदम साधं सोपं आहे. बाजारातून आपण भाजी आणली किंवा आपल्या परसदारातून भाजी आणली तर ती भाजी बनवण्यासाठी आपल्याला तेल, मीठ, मिरची, मसाला हे लागतं की नाही. आपल्याला तिखट पाहिजे तर आपण मीठ टाकतो, मिरची टाकतो, चवसाठी मीठ टाकतो. गोड पाहिजे तर आपण साखर, गुळ असं काहीतरी गोडाचं टाकतो. ठीक आहे. जर आपल्याला एखादी प्लास्टिकची वस्तू पाहिजे, प्लास्टिकची वस्तू, आता समजा मग आहे किंवा बादली आहे, तर ती वस्तू बनवण्यासाठी त्याच्यामध्ये काहीतरी मसाला टाकावा लागतो की नाही. लागणारच. कारण मूळ जे प्लास्टिक असतं ते दाण्याचं प्लास्टिक असतं, ग्रॅन्युल्स म्हणतात त्याला. आणि मोल्डिंग करून या सगळ्या वस्तू बनवल्या जातात. आणि मग हे मोल्डिंग करताना किंवा ही वस्तू बनवताना त्याच्यामध्ये वेगवेगळा पदार्थ, रसायन मिसळतात. मी तुम्हाला जसं सांगितलं की
तिखट पाहिजे तर मिरची टाकू. तसंच या वस्तूला आपल्याला कडक पाहिजे तर त्याच्यात वेगळं रसायन टाकणार, नरम पाहिजे तर वेगळं रसायन टाकणार, ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक पाहिजे तर वेगळं रसायन टाकणार, रंगीत पाहिजे तर वेगळं रंग डाय वगैरे टाकावे लागतात, उष्णतारोधक पाहिजे तर अजून काही रसायनं मिसळावे लागतात. तर एखादी प्लास्टिकची वस्तू बनवताना त्यामध्ये अनेक प्रकारची रसायनं मिसळली जातात. तुम्हाला भाजीच्या उदाहरणावरून हे लक्षात आलं ना की प्लास्टिकची वस्तू बनवताना त्याच्यामध्ये काही रसायनं मिसळली जातात. आता याचा आपल्या शरीरावरती काय परिणाम होतो हे आपण बघूया. एखादा चहाचा कप, पूर्वी प्लास्टिकचे कप, अजूनही काही ठिकाणी येतात, अजूनही प्लास्टिकच्या पिशवीत चहा येतो. तर या प्लास्टिकमध्ये जी रसायनं मिसळलेली असतात ती उष्णतेच्या संपर्कात आल्याच्या नंतर बाहेर पडतात, उत्सर्जित होतात आणि जर समजा ते खाद्य असेल किंवा पेय असेल तर त्यामध्ये ती मिसळतात. जर समजा आपण त्या डिस्पोजेबल थाळीमध्ये गरम अन्न घेतलं आणि त्या उष्णतेने त्या थाळीमधलं, जी पांढऱ्या रंगाची असते ना डिस्पोजेबल थाळी, तर त्याच्यामधली जी काही रसायनं आहे ती त्या अन्नामध्ये येणार किंवा प्लास्टिकचा कप असेल, ग्लास असेल, त्याच्यामध्ये ती रसायनं आहेत प्लास्टिकची, ती जर मिसळली आणि आपल्या शरीरात गेली तर आपल्याला गंभीर असे आजार, व्याधी त्यामुळे होत असतात. खूप सारे आजार पूर्वन म्हणजे सिद्ध झालेलं आहे. या प्लास्टिकमध्ये कर्करोगास कारणीभूत असणारी रसायनं सुद्धा आढळून येतात आणि त्यांच्यावरती खूप सारी नियंत्रण आहेत, बंधनं वगैरे आहेत. पण तुम्हाला आता असं आढळेल की जे लोक बिडी, काडी, तंबाखू, सिगारेट याचा वापर करत नाही, यापासून दूर आहेत, अशा किती लोकांना कर्करोग होतो, कॅन्सर होतो. तुमच्या पाहण्यात असं काही आहे का की एखादा माणूस कॅन्सरने मेला, तो माणूस बिडी, काडी, तंबाखू, सिगरेट याच्यापासून लांब होता? मला माहित आहे, माझा स्वतःचा अनुभव आहे. मी 40 वर्ष खाजगी नोकरी केलेली आहे, केमिकल कंपन्यांमधून, रिफायनरीमधून, इंजिनिअरिंग कंपन्यांमधून, आणि माझे खूप सारे निर्व्यसनी सहकारी, जवळजवळ 16 ते 20 निर्व्यसनी सहकारी कॅन्सरने गेले. आणि मी ज्यावेळी विचार करायला लागलो, अभ्यास करायला लागलो की एखाद्या निर्व्यसनी माणसाला हा आजार कर्करोग कसा होतो, तर माझ्या असं लक्षात आलं की आपल्या आसपास केमिकल कंपनीज असल्यामुळे आमच्याकडं खूप सारे कार्सिनोजेनिक रसायनं होती, कर्करोगास कारणीभूत असणारी रसायनं होती. आणि अधिकचं हे जे आता प्लास्टिकचा भस्मासूर वाढलेला आहे, भयंकर असा वापर वाढलेला आहे, तर या प्लास्टिकच्या वापरामधून आपल्याला जे काही गंभीर विकार होत असतात, तर जसजसा अभ्यास करत गेलो तसतसं ते आपल्याला एक एक गोष्ट माहीत पडत जाते. बरं, आता आपण अजून थोडं पुढच्या पातळीवर येऊया. तुम्ही बर्थडे करता का? बर्थडे मध्ये काय काय वापरता? अजून मोमबत्ती, अजून एक असा आवाज येतो, असं पॉप म्हणतात काहीतरी, असं असं आवाज येतो का? त्याच्यातून बाहेर काय येतं? बाहेर काय येतं? रंगीत तुकडे असतात, ते प्लास्टिकचे तुकडे असतात, बरोबर आहे. तुम्ही भिंतीवरती नाव लिहिता, हॅपी बर्थडे लिहिता ना, ते काय करता दुसऱ्या दिवशी? बस तुझ्या राणी, बस खाली, बस खाली, बस खाली, बस. की पुढच्या वर्षासाठी ठेवता जपून? पुढच्या वर्षासाठी ठेवता का जपून? तुम्ही काय ते टोपी लावता, मास्क लावता वगैरे वगैरे, ते पुढच्या वर्षासाठी ठेवता? फुगे वगैरे लावता, ते जपून ठेवता? आता तुम्ही मला सांगा की एवढं सगळं काय तुम्ही जे केलं त्याच्यामधून कचरा किती झाला? मॅक्झिमम कचरा झाला. जे चॉकलेट वगैरे जे रॅपर आले ते कचऱ्यामध्ये गेले, जे गिफ्ट आले त्याचं रॅपर आहे ना ते कचऱ्यामध्ये गेलं, बरोबर. म्हणजे या तुमच्या एका बर्थडे मधून कितीतरी कचरा, 90% कचराच झालेला आहे. ठीक आहे, बरं. हे सगळं आपल्याला टाळता येऊ शकतं, कमी करता येऊ शकतं. आता आपण दुसरं उदाहरण घेऊया. आजारी पडतो, आजारी पडल्यावर काय करायचं?
डॉक्टरकडे जायचं. डॉक्टर काय करणार? औषध देणार, गोळी, इंजेक्शन, सलाईन, जसं गरज असेल त्याप्रमाणे पुढचा इलाज डॉक्टर करणार. बरं, हा इलाज करत असताना किती कचरा तयार झाला आता तुम्ही बघा बरं, सांगा मला. कचरा झाला. औषधाची बाटली प्लास्टिकची, गोळ्या जर असतील तर त्या गोळ्याचं वेस्ट नसतं, ते सगळं कचऱ्यात गेलं. इंजेक्शन आपल्याला कंपल्सरी फेकून द्यावं लागतं. सलाईन वगैरे असतं ते प्लास्टिक असतं, ते कंपल्सरी आपल्याला फेकून द्यावं लागतं. म्हणजे एक पेशंटच्या मागे किती प्रचंड असा प्लास्टिकचा कचरा झाला की नाही? खूप सारा. आता तुमच्या मी उदाहरणं किती देऊ शकेल, फार लांब आपण जाणार नाही. आपण आता उपाययोजनांकडे वळूया. परिस्थिती तुमच्या लक्षात आली. प्लास्टिक प्रदूषणाची जी परिस्थिती आहे ती गंभीर आहे आणि तुमच्या आता लक्षात आलं की आपल्याला याच्यावरती काहीतरी उपाय करायचा आहे, काहीतरी योजना करायची आहे. करायची की नाही? सुरुवात करूया. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय उपाययोजना कराल सांगा. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला परिस्थिती समजली? तुम्ही तुमच्या बाजूने, तुमच्या वतीने काय प्रयत्न करणार, काय उपाययोजना करणार? कोण सांगतं? या बाजूला, या बाजूला. हा, बोल. बरं बरं, सुरुवात स्वतःपासून करूया आपण. ठीक आहे. प्लास्टिक वापरायला थांबायचंय आपण. कापडी पिशवी वापरायची. ठीक आहे. कापडी पिशवी. आपल्याकडं एक एक उपाय आता सुरू झाले. अजून कुणाला काय वाटतं? अरे उत्तर आहे, बोला ना. प्लास्टिकची बॉटल बंद करायची. ठीक आहे. अजून कुणाला काय वाटतं? अजून कुणाला काय वाटतं सांगा. तुमच्या समोर तुम्हाला तुमच्या डोक्यात बरंच काही चाललं असतं. मी हे करू शकतो, मी हे करू शकतो, मी हे करू शकतो. माझ्याकडे खूप साऱ्या उपाययोजना आहेत की नाही? तुम्ही सांगा, अजून सांगा. आहे की नाही? बरं, हरकत नाही. फार लांबण न लावता आपण उपाययोजनांकडे वळूया. मी मगाशी तुम्हाला सिंगल यूज प्लास्टिक बद्दल बोललो होतो. सिंगल यूज प्लास्टिक काय असतं? काही सेकंद वापरतो, काही मिनिटं वापरतो, काही तास वापरतो आणि फेकून देतो. त्याला म्हणतात सिंगल यूज प्लास्टिक, डिस्पोजेबल प्लास्टिक, वन टाइम यूज प्लास्टिक. ठीक आहे. तुम्ही एक गाणं सुद्धा ऐकलं असेल, सिंगल यूज प्लास्टिक को खत्म करो, सिंगल यूज प्लास्टिक को बाय बाय करो, असं काही ते गाणं आहे. तर हे जे सिंगल यूज प्लास्टिक आहे, हे जर आपण वापरलं नाही तर कचऱ्यामध्ये किती कमी होईल? कचऱ्यामध्ये जास्तीत जास्त प्लास्टिक आहे, त्या प्लास्टिकमध्ये जास्तीत जास्त सिंगल यूज प्लास्टिक आहे. सगळ्यांनी हात बांधा बरं. आणि जर आपण सिंगल यूज प्लास्टिक वापरायचं थांबवलं तर हा कचरा 100% नक्कीच कमी होणार आहे. होईल की नाही? मग आपला पहिला जो उपाय आहे, पहिला जो इलाज आहे, तो आपण आर पासून सुरू करूया. आर माहित आहे तुम्हाला? आर म्हणजे काय? आर म्हणजे आर फॉर रॅट, आर फॉर रॅबिट, रिड्यूस, आर फॉर रोबोट, एनिथिंग. पण आपण हा आर, पहिला आर जो आहे हा रिफ्यूज साठी वापरणार आहे. रिफ्यूज. रिफ्यूज माहित आहे तुम्हाला? रिफ्यूज म्हणजे काय? रिफ्यूज म्हणजे नकार देणे. आपण नकार कशाला देणार आहोत? प्लास्टिक वापरायला. परत परत जोराने. सिंगल यूज प्लास्टिकला आपण नकार देणार आहोत. ठीक आहे. सिंगल यूज प्लास्टिक को बाय बाय करो. पहिला आपला उपाय जो आहे आर पासून रिफ्यूज, रिफ्यूज सिंगल यूज प्लास्टिक. जर आपण हे सिंगल यूज प्लास्टिक वापरायचं थांबलं तर आपला कचरा कमी होणार आहे, त्याचे दुष्परिणाम कमी होणार आहे. ठीक आहे. पहिला उपाय तुमच्या लक्षात आला?
आर फॉर रिफ्यूज. आता आपण दुसऱ्या उपायाकडे वळूया. पहिला उपाय तुमच्या लक्षात आलेला आहे आणि तुम्ही तो उपाय करणार आहात, करणार की नाही? यापासून एकाच्याही हातामध्ये कुरकुरे दिसायला नको, कारण ते सिंगल युजच आहे नाही का. कुरकुरे खाल्लं का ते रॅपर फेकलं, प्लास्टिक आहे. हा म्हणजे ज्याच्यामध्ये ज्या रॅपर्स मध्ये ते वस्तू येतात ते सगळे प्लास्टिक आहे. पुढच्या उपायाकडे वळूया. पुढचा उपाय आहे रिड्यूस. रिड्यूस म्हणजे काय करणे? आर फॉर रिड्यूस. रिड्यूस म्हणजे काय? बोला. कमी करणे. व्हेरी गुड. कमी करणे. कमी करणे. कमी करणे. रिड्यूस म्हणजे कमी करणे. आता जर आपण प्लास्टिकच्या 4 वस्तू वापरत असू तर आपण त्या 3 वस्तू वापरूया. ठीक आहे, कमी करायचं. जर आपण एखादी प्लास्टिकची वस्तू 4 दिवस वापरत असलो तर 3च दिवस वापरायची, कमी करायचं. तुमच्या लक्षात आलं कमी करणं? मी फक्त एक उदाहरण दिलं की प्लास्टिकचा वापर आपल्याला कमी करायचा आहे. ठीक आहे, प्लास्टिकचा वापर आपण कमी केला तर साहजिकच त्याचे दुष्परिणाम कमी होतील, कचरा कमी होईल. हे पुढचं सगळं अवघाने आलं. तर दुसरा उपाय तुम्हाला समजला, रिड्यूस. रिड्यूस म्हणजे कमी करणे, वापर कमी करणे, पर्यायाने त्याचा दुष्परिणाम कमी करणे. आता त्याच्या पुढचा उपाय आहे. त्याच्या पुढचा उपाय जाऊया आपण, रियूज. तिसरा उपाय आहे रियूज. रियूज म्हणजे काय? रियूज. व्हेरी गुड. व्हेरी गुड. त्यासाठी व्हेरी गुड. री म्हणजे पुन्हा आणि यूज म्हणजे वापर, म्हणजे पुन्हा वापर करणे. बरोबर. आता एखादी गोष्ट माझ्याकडे आहे, माझा पेन आहे समजा प्लास्टिकचा आहे उदाहरणार्थ, तर तो पेन मी पुन्हा पुन्हा वापरणार आहे. एक दिवस वापरून मी फेकून देणार आहे का? पुन्हा पुन्हा वापरणार आहे. मी तो किती दिवस वापरणार आहे परत? जोपर्यंत चावून चावून खराब होत नाही तोपर्यंत. हा, शाही संपत नाही तोपर्यंत. व्हेरी गुड. अजून तुटत नाही तोपर्यंत. व्हेरी गुड. आपल्याला तुम्हाला ना बऱ्यापैकी गोष्टीची जाणीव आहे, बऱ्यापैकी समजतं. तुम्ही तुमचा जो ब्रश आहे तो तुम्ही किती दिवस वापरता? 2 महिने, 4 महिने. ठीक आहे. तुम्ही तुमचा प्लास्टिकचा मग आहे तो किती दिवस वापरता? 4 महिने, 6 महिने, वर्ष. तुम्ही तुमची प्लास्टिकची बकेट आहे किती वर्ष वापरता? 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष. तर आता तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात येते की तुम्ही ती वस्तू खराब होईपर्यंत वापरता. बरोबर आहे. कदाचित 1 दिवसात खराब होईल, कदाचित 1 वर्षात खराब होईल, म्हणजे ती वस्तू निकामी होईपर्यंत तुम्ही वापरता. तर हा जो आपला पुढचा वापर आहे, उपाय आहे रियूज, तर आपण ते रियूज कुठपर्यंत करणार? निकामी होईपर्यंत करणार. तिसरा उपाय झाला, निकामी होईपर्यंत आपण त्या वस्तूचा वापर करूया. चालेल. आता निकामी वस्तू झाली तर आपण पुढच्या उपायाकडे वळणार आहोत. चौथा उपाय. चौथा उपाय आर वरून काय असतो? रिसायकल. बोला. व्हेरी गुड. फारच छान. आर वरून चौथा उपाय आपल्याला करायचा आहे रिसायकल. रिसायकल म्हणजे काय? आता मला सांगा, रिसायकल म्हणजे काय? रिसायकल. रिसायकल म्हणजे, रिसायकलला मराठी शब्द मी सांगतो, पुनर्चक्रीकरण म्हणतात त्याला. पुनर्चक्रीकरण. पण आपण थोड्या सोप्या शब्दामध्ये बघूया की एखादी निकामी वस्तू झाली की त्यापासून आपल्याला दुसरी कामाची वस्तू बनवायची. ठीक आहे. निकामी वस्तूपासून कामाची वस्तू बनवायची, त्याला म्हणायचं रिसायकल. ठीक आहे. तर 4 उपाय जे आहेत ते तुमच्या लक्षात आले. पहिला उपाय काय? पहिला उपाय रिफ्यूज. रिफ्यूज डिस्पोजेबल. दुसरा उपाय आहे रिड्यूस. प्लास्टिकचा वापर कमी करा, कचरा कमी होईल, दुष्परिणाम कमी होईल. त्याच्यानंतर तिसरा उपाय आहे रियूज, म्हणजे एखादी वस्तू आपल्याकडे आहे ती जास्तीत जास्त म्हणजे निकामी होईपर्यंत वापरा.
आणि निकामी झाल्याच्या नंतर चौथा उपाय करा रिसायकल. त्या निकामी झालेल्या वस्तूपासून कामाची दुसरी वस्तू बनवा. 4 उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत आणि या 4 उपायांचं आता चौथा जो उपाय आहे रिसायकल, तर त्याचं एक उदाहरण आपल्याला प्रत्यक्ष इथे समोर करायचं आहे. ठीक आहे. तर 4 मुली आहेत. हो 3 मुली आहेत. मयुरी, ओम उभा आहे, आदित्य उभा आहे, समीर उभा आहे. इकडच्या 2 आहेत, या इकडच्या 2 आहेत. चला चल गं. तुम्ही जाऊन काय रे बघा आपल्याला प्रात्यक्षिक दाखवणार आहेत. हा म्हणजे खराब प्लास्टिक पासून नवीन काही वस्तू बनवता येते का? रिसायकल सांगितलं ना सरांनी, त्या संदर्भात आता दाखवणार आहेत. नीट पहा. म्हणजे आपण घरी सुद्धा आपल्या एखाद्या खराब प्लास्टिकच्या बाटलीपासून काहीतरी वेगळं बनवू शकतो. आणि 3 मुलं आले ना. बंद करण्यासाठी मुलांना याच्यासाठी खूप डेडिकेशन लागतं बरं. सरांना कुठलंही मानधन कुठलंही काही भेटत नाही. यासाठी समाजाची जागृती करण्यासाठी हे सगळं चालू असतं. धन्यवाद. आपल्याकडे सुका आणि पातळ प्लास्टिकचा कचरा बराच असतो. बिस्किट चॉकलेटचं वेस्टर्न असेल, रॅपर असेल, किराणा माल ज्यावेळी आपल्या घरात येतो त्यावेळी पण खूप सारं प्लास्टिक वेस्टर्नच्या रूपात आपल्याकडे येत असतं. तर त्यापैकी सुका आणि पातळ प्लास्टिक कचरा आपण वेगळा करून घ्यायचा आहे. वेगळा कचरा करणं ही कचरा व्यवस्थापनाची गुरुकिल्ली आहे. ओला कचरा, सुका कचरा. तुम्हाला ते पण अजून एक सांगायचं राहिलं. थोडक्यात मी लगेच पटकन सांगून टाकतो. ओला कचरा म्हणजे काय? पटकन सांग. हा जोराने बोलायचं. बरं. अजून भाज्याच्या काड्या, अजून केळीचे साल. बरोबर. व्हेरी गुड. झाडाची पानं खाली पडतात. बरोबर आहे. कोणत्या कचऱ्यात टाकतो आपण? हा 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, ते सुकला, पापड झाला त्याचा. कोणत्या कचऱ्यात टाकायचे? सुक्या कचऱ्यात. का बरं? ओल्या कचऱ्यात. का बरं? बरं ठीक आहे, हरकत नाही. बरं, सुका कचरा म्हणजे काय? प्लास्टिक. अजून प्लास्टिक, काच, धातूचे तुकडे. हा जो आहे हा कचरा जर आपण वेगळा केला तर तो रिसायकल करता येतो. ओल्या कचऱ्याबद्दल मी अजून एक तुम्हाला सांगतो की ओला कचरा म्हणजे नैसर्गिकरित्या विघटन होणारा कचरा. ठीक आहे. नैसर्गिकरित्या ज्या कचऱ्याचं विघटन होतं, पानं झाडाची ओली झाली तरी ती ओल्या कचऱ्यात जातील, सुकली तरी ती ओल्या कचऱ्यात जातील. कारण सुकलेली पानं म्हणजे ते विघटन होण्याची प्रक्रिया आहे. तर ओला कचरा म्हणजे नैसर्गिकरित्या विघटन होणारा कचरा आणि सुका कचरा म्हणजे जो आपण रिसायकल करू शकतो असा कचरा. ठीक आहे. तर त्याच्यावरती काय फार जास्त आता नको बोलायला. तुम्हाला एक अंदाज आला, बस झाला. कचरा व्यवस्थापन जर आपण ज्यावेळी करतो तर ही कचरा व्यवस्थापनाची वर्गीकरण ही गुरुकिल्ली आहे. ओला कचरा वेगळा करणं, सुका कचरा वेगळा करणं. ओला कचरा वेगळा केला की त्याचा आपल्याला खत बनवता येतं, बायोगॅस बनवता येतो. सुका कचरा वेगळा केला की ते आपण रिसायकल करू शकतो, त्याच्यापासून कामाची दुसरी वस्तू बनवू शकतो. ठीक आहे. आता आपल्याला सुका आणि पातळ प्लास्टिक कचरा आहे आपल्याकडे, आहे ना? अरे जरा जोराने बोला ना. त्याच्यामध्ये पाण्याचा अंश नकोय, खाण्याचा अंश नकोय. ठीक आहे. तेवढी एक काळजी करायची. आता आपण सारख्या आकाराच्या 7 प्लास्टिकच्या बाटल्या घेणार आहोत. ठीक आहे. सारख्या आकाराच्या 7 प्लास्टिकच्या बाटल्या आपण घ्यायच्या आहेत. या बाटल्यांची झाकणं आपण
या लाकडावरती अशी नटबोल्ट लावून टाईट केलेली आहे. सगळ्यांना दिसलं? या बाटल्यांची झाकणं या लाकडावरती नटबोल्ट लावून आपण घट्ट केलेली आहे. आपण आता हा प्लास्टिकचा कचरा या बाटल्यांमध्ये दाबून भरणार आहे. झालं? किती वेळ लागला जरा सांग. मला नाही काय याच्यात प्लास्टिकचं कागद टाकायला मला 6 सेकंद लागले. 6 सेकंद. किती मेहनत लागली? अगदी थोडी मेहनत लागली. किती वेळ लागला? एक मिनिट. किती मेहनत लागली? थोडीशी मेहनत लागली. तुला किती वेळ लागला? आणि मेहनत थोडी. तुला पण? आणि किती मेहनत? थोडीशीच लागली. तर तुमच्या समोर तुमच्या मित्रांनी आपल्या प्लास्टिक कचऱ्याचं नियोजन केलेलं आहे. त्यांना अतिशय कमीत कमी वेळ लागलेला आहे. तुम्ही बघितलं तुमच्या डोळ्यांनी? त्यांना अतिशय कमीत कमी मेहनत लागलेली आहे. इकडचा डोंगर तिकडे गेला का? अतिशय कमी वेळेत अतिशय कमी श्रमामध्ये त्यांनी आपल्या प्लास्टिक कचऱ्याचं नियोजन केलेलं आहे. आता प्लास्टिक कचरा आपला सुका आणि पातळ बाटल्यांमध्ये दाबून दाबून भरलेला आहे. आता पुढे आपण काय करणार? काय करणार? झाकण लावणार. व्हेरी गुड. तर येते का डोक्यात काय तयार होईल? हा टेबल तयार होईल. टेबल हा असतो. हे काय तयार होईल? स्टूल. व्हेरी नाईस. व्हेरी गुड. बघा थोड्या वेळापूर्वी आपल्याकडे प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या होत्या, प्लास्टिकचा कचरा होता आणि अतिशय कमी वेळेत आणि कमी मेहनतीमध्ये आपण या कचऱ्यामधून कामाची वस्तू बनवलेली आहे. बनवली का? काय वस्तू तयार झाली? स्टूल तयार झालेला आहे. कामाचा आहे का? वापर करायचा? कोणाचं काय ते कोणाचं? तुम्ही उभे राहून आले का गाडीत? पण अडचण बरं आहे. एवढी मोठी बाटली घालून तर तेवढा उंच स्टूल तयार होतो का? बसायचं रे. फक्त बाटल्या एकसारख्या ठेवायला लागतील. हा, एका बाटल्या एकसारख्या ठेवाव्या लागतील आणि बाटल्यांची क्वालिटी पाहावं लागेल. नाही तर तुम्ही बिसलेली बाटली जर घेतली तर ते कुचकुच जाईल. आहे का? मजबूत आहे का? या स्टूलवरती 90 किलो वजनाचे शिक्षक देवळा या गावात बसलेले होते आणि टेस्टेड सर ट्राईड बसा एक फोटो घेतो. टेस्टेड ओके. अरे ट्राईड अँड टेस्टेड अशी वस्तू आहे. आपल्यापैकी कोण बसलं? खाली बसा. 8 किलो. प्रश्न आहे का? एक मिनिट. फोटो तिकडनं घ्या. घेतला. बाटल्याच घ्या. बाटल्या आल्या पाहिजे. हे जवळ उभं राहा.
बघा रे सगळ्यांना दिसतंय का? बरं, या बॅनर वरती काय काय दिसलं तुम्हाला? खाली बसा. कोणीतरी खाली एकाने बसा वाचा सगळे. मोठ्याने, एकाने वाचायचंय. मोठ्याने वाचा एकाने. कोण वाचतं? राव बाबा. कृष्णाचं वाचता येतं का? येन वाचले पटकन, जा पटकन. हाडखड वाच मोठ्याने. वाच पटकन. 90% सुरुवात कर. साईन माहित पाहिजे. 20%. खाद्य खाद्य हा मृत. फारच छान. चला हे ठेवून द्या. आपण आता दुसरा बॅनर बघूया. मृत शब्द आहे बरं का बाळा तो. त्याला ना उकार नव्हता तो. या बाजूने खालच्या बाजूने ना अर्धी वाटीसारखा. खाली बसा सगळ्यांनी. ठीक आहे. या बॅनरवर तुम्हाला काही मेसेज मिळतो का? संदेश मिळतो का? आपण जर एक कापडी पिशवी वापरली तर खूप साऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या या कचऱ्यात जाण्यापासून वाचणार आहे. मगाशी मी जसं सांगितलं की आपल्या दारात पडलेलं प्लास्टिक हे आणखी समुद्रामध्ये पण जाऊन पोचतं आणि समुद्रामध्ये पोचलेल्या प्लास्टिक कचऱ्याचे प्रचंड ढिगारे आपल्याला दिसतात. समुद्रात इतकं प्लास्टिक आहे ते साहजिकच जलचरांच्या पोटात जात असतं. आता आपण थोडंसं याच्याबद्दल पण बघूया. कापडी पिशवीबद्दल. हे काय माझ्याकडे कापडी पिशवी आहे बरोबर. ही आतमध्ये काय कापडी पिशवी आहे. ही काय माझ्याकडे कापडी पिशवी आहे. आता ही जी शाल मला सप्रेम मिळाली त्याच्यापासून ही बनवणार मी बरोबर आहे. ही पण शालच होती आधी. हा या शालीची सुद्धा मी पिशवी बनवणार आहे. ही शाली ठेवणार खूप रेट आहे. ही कापडाची पिशवी आहे. रियुजेबल आहे. ही कापडाची पिशवी आहे. ती अजून एक ती पण कापडाची पिशवी आहे. आजवरती बसून घ्या बाळा. इतका प्रचंड प्रवास केलेला आहे. मी नाशिकमध्ये असताना जास्तीत जास्त पायी प्रवास करतो, सायकलने प्रवास करतो. मी ज्यावेळी दुसरीकडे जातो त्यावेळी जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे बस किंवा रेल्वे याचा वापर करतो. देश विदेशात आजवर प्रवास करत असताना मी पाण्याची बाटली आजपर्यंत विकत घेतलेली नाही किंवा कोणत्याही दुकानदाराकडून कॅरी बॅग आजपर्यंत मी घेतलेली नाही. क्लॅप्स गो. माझ्या पाण्याच्या बाटलीमध्ये ज्यावेळी पाणी संपलं त्यावेळी मी प्लॅटफॉर्मच्या नळाला बाटली लावून मी पाणी भरलेलं आहे. स्थानिक माणूस जे पाणी पितो, नदीचं असेल वा बावडीचं असेल जे असेल तेच पाणी मी आजवरती पित आलेलो आहे आणि मला या पाण्याचा कधीही आजपर्यंत त्रास झालेला नाही आहे. खूप साऱ्या लोकांना वाटतं की आम्हाला बाटली बंद पाणीच पाहिजे, मग आम्हाला ते पाणी चालणार नाही, बोरिंगचं चालणार नाही, बावडीचं चालणार नाही, नदीचं चालणार नाही. मला असं काही बंधन नाही आहे. स्थानिक माणूस जे पाणी पितो तेच पाणी मी आजपर्यंत पित आलेलो आहे आणि मला तुम्हाला माझी तब्येत कशी वाटते? बऱ्यापैकी वाटते की नाही? माझी मुलगी ज्या ज्या ठिकाणी जाते बदलीवरती 3-3, 2.5 वर्ष त्याची मुलीची बदली होते. जर ती 8व्या माळ्यावर राहत असेल तर 8 माळे मी जिनेने चढून जातो, 9 माळे जिनेने चढून जातो, जिनेने उतरतो. निफाडपर्यंत मी सायकलने प्रवास करतो. नाशिकमध्ये 20-25 किलोमीटर परिघात मी सायकलने प्रवास करतो. पायी चालण्याचं पण माझा स्टॅमिना खूप चांगला आहे. तर तुम्ही या ज्या सवयी आहेत या आपल्या कम्फर्ट झोन म्हणतात त्याला. कम्फर्ट झोन म्हणजे
ज्याला जपातून म्हणतो ना आपण, त्याच्या बाहेर आपण पडलं पाहिजे. आणि माझी आज 100 वर्ष जगण्याची तयारी आहे, इच्छा आहे. आणि असंच ज्याला चालतं फिरतं म्हणतो ना, अशा पद्धतीनं माझी जगायची इच्छा आहे आणि तयारी आहे. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. आपण पुन्हा कधीतरी अनेक विषयांवरती बोलणार आहोत. पुढचा विषय घेऊया आपण आता. सरांचं वय 65 वर्ष आहे आता. 65 वर्ष तरी आता गेल्या पाऊण तासापासून कंटिन्यू उभं राहून तुमच्याशी बोलतायत. उभं राहणं वेगळं आणि बोलताना वेगळं, आणि बोलतानाही विदाऊट माईक आहे. पाहिलं ना तुम्ही, शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत आवाज येतोय. ही ताकद कशामुळे येते? चांगलं खाणं, चांगलं खाणं म्हणजे काजू बदाम नाही बरं का. चांगलं खाणं म्हणजे प्लास्टिक मुक्त किंवा जे असं ज्याच्यामुळे आपल्याला आजार होऊ शकतात अशा गोष्टींपासून लांब राहणं, नाही का.